व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नायगाव नगरीमधील बंधू आणि भगिनी, मी आपल्या जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला अशोकरावजी चव्हाणांना ऐकायचं आहे. वसंतरावजीचं अतिशय विस्ताराने या ठिकाणी भाषण झालं. या निवडणुकीची सुरुवात 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले. म्हणजे वसंतराव तुमची विजयाकडे गौरव जोरात सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, कुणाही पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून एवढं सोपं नाही. लोक खूप जागरूक आहेत. व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. याच्यामध्ये वसंतरावजी त्यांच्या बंधूंची कलाकारी आहे, मला माहित आहे. आम्ही यांच्या विरोधात लढले असल्यामुळे किती कलाकार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. त्या कलाकारीतून हे घडलेलं आहे. मी तुम्हाला तुमचं अभिनंदन वसंतराव. तर सोपं नाही. साधी ग्रामपंचायतची निवडणूक देखील बिनविरोध होत नाही. अमर तुझं मार्गदर्शन आहे, मला माहित आहे. स्थानिक स्वराज्याला साजेसा आपला आमदार आहे अमर. त्याचा केवळ आयडिया घेत जा वसंतराव. खूप मोठा 3 उमेदवार निवडून येणं हे फार मोठा विजय आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला विश्वास आहे वसंतरावजी तुमच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक काँग्रेस पक्ष नक्की जिंकणार याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. तुम्हाला 1 चव्हाण असताना अवघड होतं, 2 चव्हाण झाल्यावर तुम्हाला काही अवघड नाही. तुम्हाला मी नेहमी म्हणतो वसंतराव, कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण पंचायत राज्य व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आलेली पहिले सभापती बळवंतरावजी चव्हाण, तेव्हाचा बिलोली तालुका कवळेगिरी, धर्माबाद, उमरी, बिलोली सगळ्या याच्यामध्ये होतं. तुम्हाला माहित नाही. आताचे तालुके लहान लहान झाले, पण त्यावेळेसच्या तालुक्याचे पहिले सभापती बळवंतरावजी चव्हाण झाला. जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाला. खूप पदं बळवंतरावजीने भूषवली. माझ्या विरोधात 1980 मध्ये निवडून आलं. कितीतरी निवडणुका तरी लढल्या. फार मोठा दांडगा जनसंपर्क, लोकांशी जुळलेली नाळ, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची त्यांची कला. त्यांच्या वाड्यावर आमचे सोनकर म्हणतात नेहमीच दरबार नेहमी लागलेला लागायचा. आम्ही जरी त्यावेळेस लहान होतो तरी बळवंतराव चव्हाणांच्या दालजीमध्ये बसून अर्धा तास गप्पा मारून चहा घेतल्याशिवाय आमचं समाधान होत नव्हतं. आम्ही विरोधक होतो, पण त्या दालजीमध्ये बसा वाटायचा. म्हणजे स्वभाव होता, अतिशय चांगला स्वभाव. आता आमचे वसंतराव म्हणले की बाई कुणाचं घर पाडायचं नाही, कुणाची पायरी पाडायची नाही. आणि आपण तेवढं सोपं समजू नको नाही गावाला. एक जण पाडणं म्हणतात, दुसरं पाडते. तुम्हाला माहित नाही कोण येऊन पाडते, यालाही माहित नसते. आता आमचे दिवाळी झाले शंकरराव, स्वर्गीय शंकरराव चव्हाण आमचे बंधू बळवंतरावजीचे. ती वेगळी मिलिटरी पोस्ट होती तुमची. बळवंतराव तुमच्यासारखं बोलायचे आणि शंकरराव तुम्हाला माहित नाही श्रीनिवास सारखं वागायचे. तेव्हाची जोड अजून आहेच. तुमची जोड काही बिघडली नाही. जोड आहे, मला माहित आहे. पाहिजे राजकारणामध्ये सोनकडकर दोन्ही पाहिजे. कोळेपुरजी नायगावाल्याकडे फार हातखंड आहेत बरं. तुम्ही याच्या नादाला लागू नका. फार हातखंड आहेत तुम्हाला. एक जण पाडत नाही म्हणते, कोण रात्री पाडून जाते कुणालाही समजत नाही. आहे पण एवढं बहुत खरी आहे. लोक
लोकशाहीमध्ये 1962 पासून आज 2022 पर्यंत म्हणजे 50-52 वर्ष लोकशाही मार्गाने निवडून येणं सोनखेडकर एवढं सोपं नाही. असते सगळी कला लागते, तुम्हाला माहिती. सगळ्या कला आहे. राजकारणी माणूस जोपर्यंत कलाकार नाही तोपर्यंत राजकारणी होऊ शकत नाही. कोणी ब्रह्मचारी राहायला काय आणि संसारिक राहायला काय, कलाकार राहतोच. तुम्हाला मी सांगतो, तोपर्यंत तो काही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. नायगाव आल्याने सगळी कला गेली, पण लोकांशी नाळ जोडली. नात्याची जोपर्यंत तुम्ही नाळ जोडत नाही तोपर्यंत तुम्ही लोकशाहीमध्ये निवडून येऊ शकत नाही. मी तुम्हाला विजय मी अभिनंदन करतो. देगलूर नगर परिषद, बिलोली नगर परिषद, कोंडलवाडी नगर परिषद, एकाही ठिकाणी अजून 500 घरकुल झालेले. तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की या ठिकाणी गरिबाची 600 घरकुलं झाली. जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. पहिली नगरपंचायत आणि त्यामध्ये 600 घरकुलं अशोकरावांच्या आशीर्वादाने तुम्ही केलात, त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही जे मागण्या केल्या, आमदार अमर राजूकरांनी एवढं इथं सांगितलंय, चिंता करू नका. अमर बोलला म्हणजे नक्की होणार, तुम्हाला माहिती. मग ते राज्य शिवसेनेचं असो की भारतीय जनता पक्षाचं असो की काँग्रेसचं असो, तेवढी कला आमच्या अमरकडे आहे, तुम्हाला माहित नाही. मंजूर करून घ्यायचं, तो केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे, ही जी विकासाच्या कामाची मागणी झाली, विजय चव्हाण आणि वसंतरावांनी केली, ती सगळी कामं मंजूर झाली समजून जोरदार टाळा वाजवा. काय अडचण नाही, सगळी कामं मंजूर होती. अशा म्हणजे माझ्या दृष्टीने 2-3 महत्वाचे विकासाचे प्रश्न आहेत. 5 विस्तारात मी जात नाही. वसंतरावांची आठवण आहे की नाही की मला माहित नाही. मी नेहमी म्हणतो, नायगाव तालुका असेल किंवा आता आमचा बिलोलीचा भाग असेल, 1967 मध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांना मनार धरण बांधून आम्हाला पाणी दिलं. पांडे, तुझ्या गावाला अजूनही कोलंबीचं जेवढं पाणी मिळालं पाहिजे मिळत नाही. मी भांडतोय अशोकरावाबरोबर. आता मिटिंग लावली आपण की तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून. 1967 मध्ये 12 धरण बांधलं आणि पाणी दिलं. मी अशा वेळेला म्हणतोय की आता लाईनिंग करा, तर पाणी आहे. आपण उंची वाढवली, यावर्षी धरणामध्ये पाणी आहे. लाईनिंग जर झाली तर आपल्याला हा जो खालचा भाग आहे आपला पट्टा, कुंभारगाव, तोरणा वगैरे सगळ्याची नावं मी घेतली. आमचा आदमपूर भाग आहे, त्यांनाही 12 धरणाचं पाणी मिळू शकेल. कॅनॉल पण पाणी मिळत नाही तुम्हाला. आणि वसंतराव, आणखीन एक आठवण तुम्ही विसरला असाल, मी करून देतो. कारण त्यावेळेस मी आमदार होतो. नायगाव तालुक्याची मागणी होती, पण बीजेपीचं आणि शिवसेनेचं जे सरकार होतं, मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री होते आम्हाला, तरी मुद्दाम नायगाव वगळलं. तुम्हाला माहिती आहे, मुदखेड केलं त्यावेळेस, पण नायगाव केलं नव्हतं. अशोकराव रेव्हेन्यू मिनिस्टर झाले. अशोकराव रेव्हेन्यू मिनिस्टर झाल्यानंतर नायगाव तालुक्याची निर्मिती झाली, ही आपल्याला विसरता येणार नाही. तुम्हाला आपण सांगितलं की बायपास अतिशय आवश्यक आहे. खूप मोठा रहदारीचा रस्ता आहे, ऍक्सिडेंट होतात. शाळेची, कॉलेजची मुलं जातात येतात. मी पाहतो नेहमीच्या चौरस्त्यावर, आपल्या हेगडेगाव चौरस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक जाम होते. बायपास लवकर होणं आवश्यक आहे. पण अशोकरावजी, बायपास व्हायला जर वेळ लागत असेल तर किमान नरसीपासून तर देगावपर्यंत 6 पदरी सिमेंट रोड झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, हे जर झाला तर ही जी ट्रॅफिक आहे नरसी ते तहसील कार्यालय, ट्रॅफिक वाढलेली आहे. ही ट्रॅफिक थोडीशी आपल्याला आज जे जॅमिंग होते ते कमी होऊ शकेल. म्हणून हा जर 6 पदरी रस्ता झाला तर खूप मोठं त्यामध्ये आपल्याला हे होऊ शकेल. आता अशोकरावजी, नांदेड, नायगाव, देगलूर, बिदर रेल्वेचा प्रश्न आता मध्ये खूप लोकांनी छाती भरून सांगितलं की मंजूर झालं, पिंक बुक मध्ये आलं, इतके 1000 कोटी बजेट आले. आणि आता तेच सांगतायत की ते रेल्वे मंत्र्यांना उत्तर असं दिलं की ते आता नाही. तुमचं
तुमचा हात लागेपर्यंत ते काय होत नाही, मी तुम्हाला सांगतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आपण केंद्र शासनाला हा रस्ता जो रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे, तो जो आता त्यांनी बस्त्यामध्ये गुंडाळून ठेवण्याचं काम केलेलं आहे, त्याला पुन्हा ओपन करण्याचं काम अशोकरावजींनी करावं, अशी मी या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो. माझं भाषण फार मी लांबत नाही. वसंतरावजी, मला पुन्हा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण याची व्यूहरचना केलेली आहे आणि याच्यामध्ये निश्चित आपण या ठिकाणी म्हणल्याप्रमाणे आपल्या पक्षाचा विजय नक्की होणार आहे, त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि तो विजय आपला व्हावा अशी शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय भारत.